यांना माझा नमस्कार. तसेच आमच्या आग्नेय परिसरातील मार्गदर्शक विधीजी यांनी महानतेकी बाबा जुगदूतच्या प्रतिमेचे स्वागत केलं, यांना माझा नमस्कार. तसेच इथं बसलेले टेंबरीजी, वंजारीजी यांना माझा नमस्कार. इथं बसलेले ज्येष्ठ सेवक सेवकीने बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार. ही चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम असेवकार अनुभव या विषयावर होत असते. मला ताईंनी अनुभव सागर विचारले की त्याचे फार हवं आहे. मार्गात येण्याचे कारण की पतिदेवाला दारूचं व्यसन होतं. त्यांच्या त्या मुलीला भूतबाधा झाली आणि 27/7/2002 ला आम्ही मार्गाशी जुळलो. मार्गाशी जुळल्यानंतर दारू म्हणजे काय ताईने सांगितलं. दारू म्हणजे काय मला माहित नव्हतं. माझे वडील इथे बसले, तेही अखंड दारू पित होते आणि रिक्षामध्ये 24 तारखेला त्यांचा पगार होत होता आणि रिक्षामध्ये यायचे आणि रिक्षाचे पैसेही द्यायला आमच्या जो पैसे राहत होते. कोणी जे कामं कोणी आम्ही माझी आई तर भगवंतात विलीन झाली. खूप त्या माझ्या माय माऊलीनं इतकं कष्ट केलं का शब्दाही तर कष्ट मी सांगू शकत नाही. खूप कष्ट केले. आज माझे नेहमी आई म्हणायची, बाई टेवढ्या बाईकडे कार्यक्रम केव्हा आहे मा आई. आमचं झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी माझी आई येऊन एका साईडनं बसायची आणि माझ्या बाबांना म्हटलं मी या का हो म्हणे. 11 वाजतापासून ते माझी वाट पडत होते, पण साहेब गाडीत होते म्हणून मी चालून निघून आले आणि त्यांनी मला फोन केला, बाई तू आले का. म्हटलं बाबा हो आले. आणि खरंच ते पत्र विचारत आले. आई आल्यानंतर बसले, त्यांना डोळा पाहिल्यानंतर मला माझ्या आईची खूप आठवण आली. जगामध्ये परमेश्वर आहे तर आई वडील एवढे आहे. नंतर गेल्यानंतर आपल्यासोबत कोणाला कोणीच राहणार नाही. जिवंत आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा, कारण की जन्म देणारे ते आहे. त्यांनी आपल्याला जग दाखवलं. त्याच्यानंतर जगामध्ये कुणीही परमेश्वर नाही, कारण की म्हणते की बाबा जुगदूजीने तेच म्हटलं की स्त्रियांना परमेश्वर म्हणजे पतिदेव आणि आपल्या आई वडिलांची सेवा करा. ज्यांना भाऊ नाही त्या सेवक भावांनी विचार करा. जर जावई आहो मी तर मीच त्यांचा मुलगा आणि असं करा. ज्यांना 2 मुली आहे तर विचार करा. आता रसिकाताई 3 बहिणी आहे. मी त्यांच्या बहिणीकडे गेली होती. गेल्यानंतर माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब झाली. त्या दिवशी मी पुईला गेल्यानंतर त्यांनी मला पाहिलं. बाई म्हणे तू आली नसती ना म्हणे, मी मरून गेलो असतो म्हणे. खूप रडले ते, मीही रडले. मला आम्ही 3 बहिणी एक भाऊ तत्वशब्द नियमानं वागत नाही. सेवक आहे नियमानं वागत नाही, पण आम्ही त्याला काही म्हणत नाही, कारण की कर्माचा खजिना जेव्हा योग्य येईल परमेश्वर तेव्हा त्यांना देईल. आणि जिथं आम्ही 3 बहिणी 3 असेल बहीण रोज आयुष्यात एकामेकीला फोन करा, कॉन्फरन्स मध्ये घ्या, एकामेकीचं जाणून घ्या. सुखात आहे का दुखात आहे का विचारा, एकामेकाच्या विचारपूस करा. मी माझ्या बहिणीला म्हणते, तू आज बाबासोबत बोलली का. नाही बोलली. मोठीला म्हणतात ताई तू बोलली का. नाही बोलली. मग मी बाबा 2 मिनिटं पोळ्या करत कॉन्फरन्सला घेते आणि बाबाला म्हणते बाबा बोलून घ्या, कारण की त्यांना प्रेम नको आहे. ते केव्हा जातील. शुगर बीपी सगळंच आहे, केव्हा जाईल काही गॅरंटी नाही. म्हणून मी यांना म्हणते की एक काम कमी करा पण आपल्या जिवंत आहे मधील आहे त्यांच्यासोबत एक शब्द बोला. बाबा तुम्ही जेवल्या का, बाबा तुम्ही आल्या का, एक शब्द बोला. कारण की आई वडील जेव्हा आपल्यापासून जाते ना तेव्हा त्यांची किंमत येते. जेव्हा ते फोटो मध्ये आपल्याला दिसतात मग आता वडिलांच्या घरी जायची इच्छा होत नाही, कारण की माझी वाट पाहणारी माझी तिथे आई नाही. कारण की ज्या घरात आई राहते असं वाटते दिवाळीच्या जाऊ आई वाट पाहते, संक्रांतीने जाऊ आई वाट पाहते. 14 तारखेला माझ्या आईचा नियम होता. 14 तारखेला पेंड्या उकळून पेंड्या चिवडा लाडू माझ्या वडिलांना मुरमुऱ्याचे लाडू करून ते 14 तारखेला माझ्या घरी यायचे. संक्रांतीच्या दिवशी तर तिने तिच्या हातचा, पण त्या दिवशी 14 तारखेला माझ्या वडिलांनी विचारलं, बाई तुझी आई नाही आहे, तू आज लाडू नाही करशील का, चिवडा नाही करशील का. तो शब्द माझ्या काळजाला इतका रुतला. मी चिवडा लाडू दिवसभर वेळही नव्हता तरी मी 14 तारखेला भोवनात ड्युटीवर आली. ड्युटीवर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पण ते होतं तेवढं पूर्ण केलं आणि 14 तारखेला माझ्या मुलाच्या हाताने बाबासाठी सगळं पाठवलं. 8 पाहतात ते आपले
म्हणून त्यांना आई वडिलांची सेवा करा, कारण की याच्यानंतर आपल्याला ते भेटतील. 2027 ते पाहतील नाही पाहतील काही गॅरंटी नाही. म्हणून या जीवनात त्यांच्यामुळे आपण आलो. जर आपण त्यांची सेवा नाही केली तर कोण करणार? आणि आपण एक मुलगी मुलीला दोन्ही घर पाहावं लागते, म्हणून आईचंही घर सांभाळा, तसंच सासूचंही घर सांभाळा आणि जोडून घ्या. आपल्या नातं बाबांनी जोडण्यासाठी सांगितलं. तसं जर आपले नातं जसं आपण आपलं कुटुंब सांभाळतो तसं शेवकणीचे काही दुःख राहते. एखादी शेवकणी कोणत्या गोष्टी आपल्याला मनातून सांगते ना, तिचे दुःख असलं तर सांगते ना, ऐकून घ्या, जाणून घ्या, पण त्या दुःखाच्या दुसरीकडे सांगायला नको. कारण की एकदा तुमच्यापासून जो विश्वास जर तुटला आणि ती तुम्हाला तुमच्याजवळ कधीच सांगणार नाही. या मार्गात विचार करायचा शेवकीने आहे. आज ज्यांचे पतीदेव दारू पिते, ज्यांचे पतीदेव दारू पिते, आपले पित होते, अहो वाण मिळत नव्हता हो. आणि आपल्याला कोणी विचारतही नव्हता, कोणी बोलवत नव्हता. कधीतरी विचार करायचा, पतीदेव दारू पित होते तर आपल्याला कोणी वाणाला बोलवत नव्हते. आणि आपल्याला मार्गाशी जुळल्यानंतर आपल्याला मानाने बोलवतात. आमच्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे घ्या, आमच्याकडे हळदी कुंकू घ्या बोलवतात. का बरं बोलवतात? तेव्हा जेव्हा परिस्थिती खराब होती आपण त्यांना दिसलो नाही. माणूस एवढा दारू पित होता का बाया पित होत्या? आपल्याला कोणी बोलवलं नाही. आणि जेव्हा या महान गणपती बाबा जोंधेरीचे कर्म कार्याने आणि सहकार्याने आपण जेव्हा सामोरं राहतो, आपण साऱ्या जगाला दिसून राहिलो. कारण की बाबांनी आपल्याला स्वाभिमानी जीवन जगण्यास शिकवलं. आणि आपल्याला ते लोक बोलवतात. मला जर आजूबाजूवाले हळदी कुंकाला बोलवतात तर मी जातच नाही. मला रोज 10-20 फोन येते, मॅडम आव ना, दिदी आव ना, ताई किरणबाई या ना. अहो जेव्हा परिस्थिती खराब होती तेव्हा नाही दिसली. आणि आता 2 पैसे माझ्या जवळ आहे, परमात्मा एकट्या मार्गाशी जुळलं, सगळं माझ्याजवळ व्यवस्थित आहे, तर मी तुम्हाला दिसून आली. तेव्हा ती दिसती नाही. जेव्हा मला खायला अन्न मिळत नव्हतं, घालायला कपडे मिळत नव्हते, आम्ही संडासाच्या वरच्या पायरीवर बसलेल्या, माझी बहीण बसली आहे, आम्ही अरे का दुःख सांगावं ना, का सुख सांगावं या माईमध्ये. असं वाटते परमेश्वरा तुझा हा मार्ग मिळाला असता तर आजचं जीवन कुणी तर आता भगवंतात विलीन झाले, ते पतिदेव गेले, ते पत्नी गेली असते. आज न उद्या रथाची 2 चाक्यावर जाणार आहोत. पण जेही जीवन आहे हा दिवस पुन्हा येणार नाही. तारीख येईल, दिवस येईल, पण हा वर्ष पुन्हा येणार नाही ना. वर्ष पाहण्यासाठी आपण जिवंत राहणार नाही. म्हणून जेवढा दिवस आहे हसी खुशीने संसार करा, पती पत्नीचा मान सन्मान करा, एकमेकाला विचारून घ्या, जाणून घ्या, कोणाच्या दुःखामध्ये सहकार्य करा आणि कोणाची जर जमत असेल तर मदत करा. पण मदत करतील वेळे उजव्या हाताने केली तर डाव्या हाताला करू देऊ नका. कारण की मी कोणाला दिलं तर हे 4 चौकात सांगता चुपचाप राहा. मला नेहमी काकू मदत करतात, नेहमी करतात. मला लाख आलेलं तर मी जर म्हटलं काकू मला हे पाहिजे घेऊन द्या म्हणते, पण त्यांचा शब्द राहते की तू कोणाला सांगायचं नाही. म्हणून आपण जर कुणाची मदत केली तर कुणाला सांगू नका, जाणवू नका. तुम्ही 4 चौघात जर म्हटलं ना मी इलं दिलं दुबारा ती बाई तुम्हाला पैसे मागणार नाही, विश्वास होऊन जाईल. म्हणून सुखादुखाचा हा मार्ग आहे. दुःख घेऊन या मार्गात आलो आणि सुखाचा हा मार्ग आहे. मी एक शेवटाचा अनुभव सांगते, मी माझ्या मुलीचा अनुभव सांगते. छोटे मुलं खेळतात तर कसं बॉल आला बॉल गेला बॉल असे त्यांच्या मनात रात्रीचं स्वप्नामध्ये राहते. तशी तिचा काही अभ्यास डोक्यात लावून गेला असेल आणि ती बडबड करत असेल, रात्री झोपेमध्ये बडबडली असेल. एका मुलीने रूममेट 4 मुली त्या एका मुलीने तिचा व्हिडिओ केला आणि व्हिडिओ सगळ्यांना दाखवला की जागृती बडबड करते. आणि तो सगळ्या मुलं तिला पाहून हसायच्या. हसल्यानंतर ती मला म्हणे मम्मी मी का पागल झालो का म्हणे, मला पाहून पोरं पोरी हसून राहिला म्हणे. म्हटलं काहून मम्मी म्हणे असं म्हणे ह्या मुलीने केलं. म्हटलं करू दे हा ते अनेक वाटते, आपण त्याच्या तोंडाला टाकू शकत नाही. तुझ्या जवळ भगवंत आहे, त्या भगवंताला म्हण का भगवान बाबा हनुमानजी महादेव की बाबा जोंधेची वाराणसी आहे, मुलगी मला असं करत आहे. एक दिवस असा येईल म्हटलं तर सगळे लोक तुझ्यासोबत बोलतील, त्या मुलीसोबत बोलणार नाही. आणि खरंच परमेश्वरानं तिचा शब्द ऐकला आणि तसंच कार्य केले, पण ते तसेच कार्य केले. म्हणून आपल्या बरोबरच्या मुली आहे, अहो मुलींनो बापाची फाटली बनियान कधी कधी चप्पल तुटली असेल ना चप्पलाला खिडे मारून वापरतात हो आई वडील. एक साडी याला विचार करतात आणि तुम्हाला तसा अँड्रॉइड फोन घेऊन देतात, तुम्हाला सगळे तुमचे हट्ट पुरवतात. कारण की या मार्गात म्हटलं आहे मुलीला संस्कार देतात. मग तुम्ही जेव्हा माझ्यासोबत पळून जाता तेव्हा आईवडिलाची मान किती कमी करता हो, तुम्ही किती खाली करता. म्हणून विचार करा बेटा की आपल्या बापाची तुम्ही पण्यान जेव्हा धुताना विचार करा त्या बनानीला किती गड्डे राहते हो. ते बन्यान पाहिली तर एक 100 रुपयाची बन्यान राहते, पण त्या बन्यानीला गड्डे किती राहते. मग हाऊस नाव सगळे आपले आई वडील पुरवतात. असं नका करू तुमच्या आयुष्यात. कुणी आलं आई वडिलांना सांगा
की आणि 6 निशा करा. जेव्हा तुमच्या अंगावरचे जे कपडे राहते ना, 10 रुपयाचे जरी कपडे घेऊन देते तर मम्मी खिचू खिचू पाहते, चालन का नाही, वर्षभर माझी मुलगी काढन का नाही, हा कलरचा ड्रेस माझ्या मुलीवर अंगावर चांगला दिसेल की नाही, हा विचार करते. आणि जेव्हा तुम्ही असं का तुमच्यासाठी जीवनसाथी जो निभून देईल तर तो कसा देईल. माझे वडीलही आहे, माझ्या लग्न जुळलं, कधी ते दारू पित होते, 50 रुपये रोजी होती, 50 रुपये. आपण गुपचूप खायला गेलो तर 100 रुपये खातो, 100 रुपयाचे खातो, 50 रुपये रोजी. मी वडिलांना म्हटलं, बाबा मला मुलगा आवडला नाही, बाबा मला मुलगा आवडला नाही. माझे वडील म्हणे, पाय मी आज ड्युटी चाललो, मी तुला जाता दिसली पण येता दिसणार नाही. हा शब्द माझ्या काळजाला रुतला आणि मी जाऊ दे म्हटलं, माझ्या पतिदेव भेटले, नवरा भेटला, माझे वडील चालले जाईल आणि माझ्या आईच्या कपाळाचा कुंकू पुसेल म्हणून जाऊ द्या म्हटलं. आणि खरंच मी एक मेवण्याची मुलगी होती, शेवकाची मुलगी झाली, मेवण्याची पत्नी होती, शेवकाची मुलगी झाली. आता मला परमेश्वरानं होतं कमी कर्म कर्म चांगले असेल तर कार्यही परमेश्वर देते आणि योग देते. सकाळी उठायचे ना शेवकाच्या मुलांचा अनुभव सांगते. एक शेवकाचा मुलगा होता, तो तत्वशब्द नियम आणि चर्चा बैठक भगवत कार्य कधीही सोडायचा नाही. तो माझ्या बाबानं असं केलं, माझ्या बाबानं तसं केलं, असंच त्याच्या गुणगान त्याच्या मुखामध्ये फक्त बाबा हनुमानजी, बाबा हनुमानजी असं राहायचं. त्याच्यासोबत एक अनेकवाला मुलगा होता, तो नेहमी बाहेरचा की ते गटागिटा बांधलेले जाते का, पाय खाली गेलं तर पाय सुचते, असं दिसं काही आहे अनेकवाल्याचं की हे खुललं तर